नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। लाड सावडी गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन घडवून विकासासाठी जनता मतदान करेल अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली। आतापर्यंत भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। माझं नाव बाबासाहेब अंकुशराव मुसळे। मी अजितदादा यांच्या गटाकडून या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून या लाड सावडी गटामध्ये उभा आहे। या ठिकाणी आमचे पंचायत समितीसाठी विजयभाई गावरे यांच्या पत्नी आणि तालुका आहे आणि अजून एक चौथ्यामधून आम्ही सरस्वतीताई वाघ यांना उमेदवारी दिलेली। अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वात। काय तुम्हाला इथं काय समस्या तुम्ही आता फिरताय? म्हणजे 25 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जाते लाड सावडीचा, काय परिस्थिती सध्या? या ठिकाणी खरं तर आम्ही सकाळपासून किंवा मागच्या बऱ्याच वर्षापासून आमचा हा बाजार आहे। खरं तर या ठिकाणी जवळजवळ 40 खेड्यातले लोक येतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असन, या गावात तरी ठीक आहे थोडंफार रस्ते वगैरे, पण शेतामध्ये जाऊन बघा 4-4 2-2 3-3 पिढ्या झाल्या। तुम्ही त्या आज्या महिला वगैरे बोलतात शेतात जाता येत नाही, रस्त्यात पाणी तुंबलेलं आहे। तर हे रस्ते या ठिकाणी अभिजित भैया यांनी एक संकल्प केलेला आहे की हे लाड सावडी जिल्हा परिषद सर्कल हे मी मॉडेल बनवू, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विकास करेन की या लाड सावडी सर्कलचं नाव झालं पाहिजे। आणि आज मागच्या बऱ्याच वर्षापासून अभिजित भैया या छोट्या मोठ्या पांदीचे रस्ते असन, कुठं वस्तीवर काही काम असेल, कुठं कब्रस्तानमध्ये हायमास बसवण्याचे काम असेल, हे अभिजित भैयाने 24 तासात जर त्या लोकांची डिमांड आली स्व खर्चाने 24 तासात या ठिकाणी बनवून दिलेले आहे। आणि आम्ही अभिजित भैया देशमुख यांना याच्यासाठी जोडलो की अभिजित भैया आणि अजितदादा यांचं चांगले संबंध आहे आणि आम्हाला एक आशा आहे या मतदारसंघात की जास्तीत जास्त फंड आम्ही अजितदादाच्या माध्यमातून या मतदारसंघात आणू आणि या ठिकाणच्या शेतकऱ्याचं शेतीचे जे प्रश्न असतात किंवा गावातले प्रश्न असतात हे नक्कीच सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। तुमच्या जो चौकात लाड सावडी तुम्ही फिरताय, काय नेमके शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी मी तेच सांगतोय की खूप समस्या शेतकऱ्यांची, असं नाही आहे। पण अभिजित भैयाने हे सांगितलं आहे की मी MBA केलेले ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटमध्ये। मी मागच्या बऱ्याच 20 वर्षापासून शेतकरीच्या संबंधित निगडीत जे कामं आहे ते मी करीत आहे आणि या ठिकाणी आमचा हा एकच ध्येय राहील की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्याला बाजार मूल्य कशा प्रकारे चांगलं होईल। आणि दुसरं खरं तर कापूस पीक असेल, अद्रक असेल, हे शेतकरी खूप पिकवतोय पण विकताना हा मार खातोय। तर हा शेतकऱ्याचा आता मी न्यूजोड सीड्स म्हणून एक कंपनी आहे, त्यांचं एक नवीन कापूस आला कलर कॉटन म्हणून, तो बाहेर एक्सपोर्ट होतो, त्याला 10% ह्या कापसापेक्षा जास्त मार्जिन असतं। अशा वेगवेगळ्या प्रकारचं किंवा एक DCH सारखं वाहन आहे कोहिनूर आहे, त्याला 1500 रुपये साध्या कापसापेक्षा जास्त भाव देतो। अशा छोट्या छोट्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवू याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 100% आम्ही शेतकऱ्यासाठी काम करतो। तुम्ही आता लाड सावडी गावामध्ये फिरलाय, काय परिस्थिती आहे गावामध्ये? आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय, तुम्ही सकाळपासून पाहताय। आम्ही तिकडच्या पांदीला गेलोय, त्या ठिकाणी बघा काही उमेदवार असतात गावात लोक जमा होत नाही, हे पांदीना जमा होऊ राहिले। भया दाखर यांना जरा व्हिडिओ, तर एकदम चांगला रिस्पॉन्स आहे। आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी जी जनता आहे, आमच्या विरोधात जे लोक आलेले त्यांनी काय काय कारनामे करेल बाहेर, हे सगळे लोकांना माहिती आहे, ते सांगायचं काम नाही, लोक बोलणार नाही, पण आम्हाला विश्वास आहे की मतदान पेटीतून रिझल्ट बाहेर निघेल। काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? मी विनंती करेन की तुम्ही माणूस पाहून मतदान करावं। पक्ष तर आहेच आमच्या सोबत, पण माणूस आणि काम करणाऱ्या माणसाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे। जनतेने दोन्ही पक्षाला साहेबराव दाभाडे या गणामध्ये पंचायत समिती उमेदवार माझी पटेला दिली आहे आणि मुरुम खेडेगावचे पहिले ती माजी सरपंच आणि मी सध्याला तिथला व्हाईस चेअरमन। माझा गावामध्येच पहिले माझ्या गावातच सुरुवातीला विकास केलेला आहे आणि तिथूनच मी आता
त्या माध्यमातूनच मी आता गाण्यात लढतोय. तर तो ध्येय मला या गाण्यामध्ये करायचा आहे. आणि इथं अभिजित भैयाने खर्चाने जो पानंद रस्ते हे खर्चाने प्रत्येक गावामध्ये त्यांनी स्वतः करून दिले. त्या बेसवर आम्ही लोकांपर्यंत जातो आणि लोकांना मतदान मागतो. दुसरी गोष्ट, जो राष्ट्रवादीने आमच्यावर विश्वास केला, त्या विश्वासाने आम्हाला उमेदवारी दिली, त्याचा आम्ही निश्चित विजय केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं बोलून मी थांबतो. रमेश शेळके, आपल्या जिल्हा परिषद गटाकडून आमचे जे उमेदवार उभे राहिलेले बाबासाहेब भाऊ मस्के आणि दाभाडे पाटील यांच्याकडून आम्ही फिरतोय. तर गाव वस्ती शेतावरती जाणारे रस्ते, आम्ही जे रस्ते केलेले ते निजाम कालापासून तसेच पडलेले. जे रस्ते नकाशावर आहे पण तो प्रत्यक्षात ते काहीच नाही आहे. तिथं आज त्यांना शेतामध्ये जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्यांना अक्षरशः डोक्यावरती वजे व्हावं लागत आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे संबंध आहे तिथं, तरी पण कुठलाही विकास नाही आहे. आजपर्यंत इथं कुठलाही विकास झालेला नाही आहे. ह्या लोकांनी इथल्या आलटून पलटून सत्ता दिलेली आहे. जिल्हा परिषदला BJPचं सरकार राहिलेलं आहे, BJPनं सत्ता दिलेली आहे, काँग्रेसनं सत्ता दिलेली आहे. पण आमची एक विनंती आहे सर्व जनतेला, खासदार आणि आमदार, खासदार काँग्रेसचा आहे, आमदार भाजपचा आहे, काही परिणाम झाला की काहीच परिणाम नाही त्यांचा. खासदार विकास काहीच नाही आहे, दोन्हींचा विकास काहीच नाही आहे, शून्य विकास आहे. इथं तुम्ही पाहताय इथला हा जो रोड आहे, हा रोड एवढा पावसाळ्यामध्ये इथं गुडघ्यापर्यंत पाणी असतं इथं साचलेलं. आता ही 40 गावाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये एवढ्या खूप दुरून महिला येतात, त्यांना इथं शौचालय नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टीचा यांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि तो विकास करायला पाहिजे. आम्ही बाबासाहेब भाऊ मस्के आणि दाभाडे पाटील आम्ही असा निर्धार केला आहे की पहिले काम करणार आणि नंतरच मत मागणार. आमचा ध्येयच ते. भैयासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पहिले काम करा आणि नंतर मतदारांना मत मागा. ही आमची भूमिका आहे. नमस्कार.